नमस्कार, मी श्री करंदीकर. आरोग्याचा पासवाड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध तज्ञ डॉक्टर आपल्याला निरनिराळे रोग, आजार, त्यांची लक्षणं, कारणं आणि वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला देत असतात आरोग्याचा पासवाड. आरोग्याचा पासवाड या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि तो म्हणजे सेरेब्रल स्ट्रोक सिंड्रोम. एक्झॅक्टली विषय काय आहे, आयुर्वेदामध्ये याचा विचार कसा केलाय आणि आयुर्वेदाच्या अनुषंगाने ट्रीटमेंट कशा प्रकारे होऊ शकते, या संपूर्ण अनुषंगाने आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आता आपल्या सोबत असणार आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. डॉक्टर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर आपण हा विषय समजून घेऊया डॉक्टरांकडून. डॉक्टर आपल्याला आयुर्वेदाच्या अनुषंगाने हा विषय समजवतील, उपचार पद्धती सांगतील, परंतु त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. ते स्वतः आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेद्या पारंगत आहेत. गेल्या 35 वर्षांपासून मुंबई आणि पुणे येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून सर काम पाहतात. त्याचबरोबर नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे देखील प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर उपचारांमध्ये सरांचं विशेष असं प्रावीण्य आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील कलाकार, साहित्य, कला, क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेदिक उपचार देखील घेतात. वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानं सर्व आजारांचं निदान आणि उपचार करण्यासाठी वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयींसाठी एक्सपर्ट डॉक्टरची टीम तिथे सतत तुमच्यासाठी कार्यरत असते. आणि त्याचबरोबर सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनं आयुर्वेदाचं शिक्षण अगदी विनामूल्य पद्धतीनं दिलंही जातं. तर आजचा विषय पुन्हा एकदा सांगते. आजचा विषय तो आहे तो म्हणजे सेरेब्रल स्ट्रोक सिंड्रोम. एक्झॅक्टली विषय काय आहे, आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, जसं मी म्हटलं असं की आयुर्वेदाचा विचार करणं खूप गरजेचं आहे असे जेव्हा विषय येतात तेव्हा, कारण आपण वेगवेगळे विषय आता हाताळतोय. सेरेब्रल सिंड्रोम नेमकं काय आहे, स्ट्रोक सिंड्रोम काय सांगाल प्रेक्षकांना थोडक्यात सुरुवात? बरोबर. कसं होतं, इंग्रजी नाव असलेले आजार असतील तर त्याची उत्तर आयुर्वेदात असतील असं भारतीय लोकांना मुळात वाटत नाही. तर आयुर्वेदाचे सिद्धांत जे आहेत दोषधातुमलाच्या संबंधाने किंवा पंचमहाभूतांच्या संबंधाने ते एवढे ओरिजिनल आहेत की नवीन जरी आजार आले, जुने असतील, आत्ताचे आहेत, त्या सगळ्यांची उत्तरं, त्यांची लक्षणं, कारणं, त्याच्यावरचे उपचार, त्याच्यावरची पंचकर्म, त्याच्यावरचं खाणं पिणं वागणं, दिवसा कसं वागायला पाहिजे, रात्री कसं वागायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा ओहापोह जो आहे तो त्या सिद्धांताच्या साहाय्याने करता येत असतो. तर हे जर लक्षात घेतलं तर सेरेब्रल स्ट्रोक सिंड्रोम हा जो प्रकार आहे याच्यामध्ये होतं काय की मोठा मेंदू जो आहे त्याला रक्त पुरवठा करणारे जे पुढच्या आणि मागच्या 2 रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये अडथळा येतो किंवा ती रक्तवाहिनी फुटते किंवा पार्शल अडथळा येतो, असं बऱ्याच वेळा होतं. आणि मग नंतर हा स्ट्रोक आल्यानंतरची लक्षणं उत्पन्न होत असतात. साधारण 15 कोटी लोक दरवर्षी जगामध्ये या आजाराने आजारी पडत असतात आणि त्यामध्ये प्रौढ स्त्रियांचं प्रमाण हे जास्ती आहे. आणि आता सगळ्याच गोष्टी ब्रह्मपुराणाच्या हिशोबाने स्त्रियांचं कर्तृत्व हे सगळीकडं वाढताना दिसते. त्यांची स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी वाढते, करिअर ओरिएंटेड त्यांची विचारसरणी असते, खाणं पिणं वागणं असतं आणि त्याच्यात आरोग्याचा प्रत्येक वेळेला विचार केला जाईलच असं नाही आहे. त्यामुळे खास करून स्त्रियांच्यासाठी हा आजार जो आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे पुढच्या बऱ्याच वर्षांच्या मध्ये. आणि त्याची नांदी आता व्हायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून एक समाजाचं जागरण करण्यासाठीचा जो आपला आता या अशा लेक्चरचा जो मुद्दा आहे ना तो आपण तेवढ्यासाठी इलॅबोरेट करून सांगत असतो. तर याच्यामध्ये कारण त्याची जर आपण बघायला जर गेलो तर असं होतं की रक्तवाहिन्या या रक्ताचं कारण जे आहे शरीरातल्या रक्तातून शिरा तयार होतात आपल्या आणि मेदातूनही तयार होतात. अस्रोजा कंडा शिरा म्हणजे रक्तातून शिरा उत्पन्न होतात आणि मेदाचा मृदुपाक झाला की त्याच्या शिरा तयार होतात. म्हणजे तुमच्या मेंदूतली रक्तवाहिन्यांच्यामध्ये काही अडथळा येत असेल किंवा कुठल्याही यायचं असेल तर तुम्हाला रक्तधातूचा आयुर्वेदानुसार विचार करायला लागतो आणि मेदाचा विचार करायला लागतो. हे डोक्याशी संबंधित प्रकरण आहे, मस्तिष्काशी संबंधित. तर आयुर्वेदात त्रिमर्म सांगितलेले आहेत, मेंदू आहे, हृदय आहे आणि वृक्क आहे. तर सेरेब्रल स्ट्रोक झालेला आहे आणि फक्त डोक्याचा डॉक्टर गाठला आहे असं युजली होतं. हृदयाशी संबंधित काय झालं तर हृदयाचा डॉक्टर गाठलाय असं होतं आणि वृक्काशी संबंधित असेल तर वृक्काचा डॉक्टर गाठला जातो. अशी रिडक्शनची पद्धत जी आता आधुनिक शास्त्रात आलेली ना ती प्रत्येक वेळेला योग्य नाही आहे. निदान करून तो माणूस चांगलं काम करू शकतो पण 3.5 हाताच्या देहामध्ये हे तिन्ही अवयव जे आहेत त्यांचं एकमेकाशी इंटरलिंकिंग आहे हे आयुर्वेदाचं म्हणणं आहे. आणि त्याला आयुर्वेद मध्ये चरक संहितेमध्ये त्रिमर्मी अध्याय आणि त्रिमर्मी सिद्धी अध्याय असे 2 अध्याय दिलेले आहेत.
आणि वैद्याला या गोष्टीचा विचार करायला लागतो. तर तुम्ही मेंदूचा आजार घेऊन आलात तर आम्ही वृक्क आणि हृदयाकडे सुद्धा लक्ष ठेवून असतो आणि त्याची ट्रीटमेंट करत असतो. हा भाग याच्यामध्ये महत्वाचा आहे. आता कारण जर बघितलं तर रक्तदाब वाढणं, रक्तपित्त नावाचा जो आयुर्वेदातला आजार आहे ना, त्याच्यामध्ये रक्ताची अवस्था अशी होते की त्याच्यामध्ये पित्त एवढं वाढतं आणि ते रक्ताचं स्वरूप घेत असतं. ॲन्युरिझम नावाचा एक भाग आहे, म्हणजे रक्तवाहिनी जी असते तिच्या 3 लेयर्स असतात. त्यातला ट्युनिका मिडिका जो लेअर आहे जो कडक असतो तो खराब होतो आणि त्याच्यावर फुगा आल्यासारखा होऊन ॲन्युरिझम होतो आणि तो फुटू शकतो. तर त्याच्यामुळे सुद्धा हा आजार जो आहे तो होऊ शकतो. मधुमेहासारखे आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सेरियस स्ट्रोक जो आहे तो बसू शकतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयाच्या झडपांचे आजार, ॲट्रियल फिब्रिलेशन म्हणून जो ॲट्रियम जे आहे ते हलणं, जडजडणं, ह्याच्यामुळे एम्बोलिझम तयार होऊन त्याची गुठळी जी आहे ती अडकू शकते. कॅरोटिड आर्टरीचे जे डिसीज असतात त्याच्यामुळे हा त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होतो. सायटोकाइन्स जे असतात वेगवेगळ्या पद्धतीचे रक्तातले, त्याचा भाग जो आहे तो आधुनिक शास्त्राने याच्यासाठी लक्षात घेतला आहे. फ्री रॅडिकल्स जे रक्तामध्ये तयार होतात त्याचा परिणाम जो आहे तो म्हणून सुद्धा स्ट्रोक होऊ शकतो. डायरेक्ट डोक्याला मार लागलेला आहे या गोष्टीमुळे होऊ शकतं. एक्साइटमेंट नावाचा जो भाग असतो ना, खूप चिडचिड आदळआपट करून बोलणारे लोक असतात, ह्यांचं वय ज्यावेळेला 40-50च्या पुढे जातं आणि तिखटा मिठाचं खाल्लेलं आहे, पोहे वगैरे खाल्लेले, भजी वगैरे खाल्लेली आहेत आणि त्याचा द्वितीय अवस्थापाक सुरू आहे, 3 तास झालेले आहेत, शरद ऋतू आहे, ऑक्टोबर हीट असल्याकारणानं उष्णता आहे, पित्ताचा प्रकोप आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही चिडलात ना तर तुमच्या मेंदूतली रक्ताने फटकन फुटू शकते आणि तुम्हाला स्ट्रोक बसू शकतो. तर आपलं खाणं पिणं वागण्यापासून हा आयुर्वेदाचा जो विचार आहे मी आता तुम्हाला जो सांगतोय तो सगळा खूप महत्त्वाचा आहे ह्या हिशोबाने की आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारा रक्त हा धातू आणि शरीरात उत्पन्न होणारा मेद हा धातू जेवढा खराब करणारी कारणं तुम्ही आणाल तेवढं तुम्हाला हा आजार उत्पन्न होण्याची शक्यता जी असते ती जास्ती असते. तर असा हा कारणांचा ओहापोह आहे. नक्की, म्हणजे आपण कारणं जर का बघितली तर विविध कारणं दिसतात, परंतु आता प्रामुख्याने आपण जर म्हणतोय की हा सिंड्रोम आहे तर मग त्याची लक्षणं दिसतात, सुरुवातीला काही वेगळी दिसतात, नंतर काही ऍडव्हान्स होतात, असं काही असं होतं. आता त्यावेळेला उत्पन्न त्रास झाला की पहिल्यांदा चालण्यामध्ये फिरण्यामध्ये अडथळा यायला लागतो. गती, टाइम आणि अंतर ह्याचं जे कोऑर्डिनेशन असतं ते त्या माणसांचं चुकतं. जिथं ब्रेक दाबायला पाहिजे तिथं दाबला जात नाही, भिंतीवर जाऊन हे लोक आदळतात, खुर्चीला धडकतात, असं व्हायला लागतं. चक्कर यायला लागते, यांना दृष्टीदोष उत्पन्न व्हायला लागतात, डोळ्यांच्या हालचाली जे आहे ते पटापट व्हायला लागतात. त्याच्यानंतर गिळायला त्रास होतो, अन्न चर्न करताना चावायची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अडथळा यायला लागतो. ऐकण्याच्या गोष्टीमध्ये सुद्धा बदल घडायला लागतात आणि बाधिरी त्यांच्या शरीरामध्ये यायला लागतं. ह्याच्याबरोबरीनं भावनिकता जी आहे ती एकदम वाढते, एकदम रडायला लागतात किंवा एकदम चिडतात, अशा पद्धतीची लक्षणं यांना दिसतात. बटणं घालणं वगैरे असे फाईन मुवमेंट जे असतात, मोटर स्किल्स, ती ह्यांना खूप त्रासदायक व्हायला लागतात. ह्याच्याबरोबर अर्धांग लुळं पडणं हा भाग तर त्याच्याबरोबर असतोच आणि त्याचा परिणाम म्हणून वृक्काचे आजार किंवा हृदयाशी संबंधित आजार जे आहेत ते सुद्धा या लोकांना उत्पन्न होतात असं लक्षात येतं. नक्की, म्हणजे एकूणच आपण जर का बघितलं तर हा सिंड्रोम काय आहे किंवा स्ट्रोक येतं म्हणजे नेमकं काय होतं हे आपण समजून सांगितलं. पण जसं आपण म्हणतोय तसं की आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट ती नेमकी काय आहे ते आपण ब्रेकवर जाण्याआधी आपण काही लक्षणं तुम्ही सांगितले, पण तुम्ही जसं म्हटलं असं की काही मग ऍडव्हान्स लक्षणं दिसायला लागतात का किंवा प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे अशा गोष्टी दिसतात का? कसं होतं की रक्तस्राव होऊन मेंदूमध्ये सर्कल ऑफ विलिस नावाची एक रचना असते की रक्तपुरवठा मेंदूला करणारी ही संस्था असते. तर त्याच्यामध्ये इन्सल्ट झाल्यानंतरच हे प्रकार घडत असतात. तर रक्तस्राव होऊन उत्पन्न होणारा जो स्ट्रोक असतो ना तो साधारण 15% असतो आणि खूप त्रासदायक असतो तो, आणि अडथळा उत्पन्न होऊन जो होणारा असतो तो जवळजवळ 85% असतो. तर हा भाग खूप महत्वाचा आहे. आणि लक्षण उत्पन्न होत असताना स्ट्रोक ज्यावेळेला अर्धांग आपलं लुळं पडतं किंवा लक्षणं येतात ना त्याच्या आधी साधारण 9 ते 11 तास ब्लिडिंग झालेलं असतं किंवा ब्रेनमध्ये इन्सल्ट आलेला असतो. तर त्यामुळे लक्षात आल्या आल्या आपल्या बोटांची हालचाल होत नाही आहे, अंग हलत नाही आहे, त्याला मुंग्या येत आहेत, बोलण्यामध्ये फेरफार आलेला आहे, चेहऱ्याच्या आकारामध्ये काहीतरी फरक पडतोय, एक डोळा जो आहे त्याला टोसी झाल्यासारखा तो खाली येतोय, अशा पद्धतीच्या काही जर गोष्टी दिसायला लागल्या समोरच्या व्यक्तीला तर पटकन वैद्यकीय सल्ला घेणं हे त्यावेळेला खूप महत्वाचं असतं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की रक्त पातळ करणारी औषधं त्याचा डोस जास्ती होतो आणि हा प्रकार जो आहे तो व्यवहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतो. तर ते सगळं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. डोस आहे तोच आहे आणि खाण्यामध्ये आंबट चिंबट आणि तिखटा मिठाचं खाणं लोकांना खूप आवडतं. म्हणजे सप्पक आणि बेचव काही आवडत नाही. ज्याला ग्राम्य आहार आयुर्वेदात म्हटलंय ना असं चटपटीत खाणं असं आहे. आता मांसाहार करणाऱ्या लोकांनी खरं मांस नुसतं खायला पाहिजे त्याची चव लागत नाही, त्याला एवढं ड्रेसिंग केलं जातं की त्याचा परिणाम म्हणून ते मांस जे आहे ते रक्ताला आणि मेदाला दोघांनाही बिघडवतं. कोणता प्राणी जंगलातला
त्याची बायको त्याला काहीतरी शिजवून देते आणि मसाला घालते, असं होतं का? हे कधीच होत नाही. पण आपण घालताना मात्र त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मसाले घालतो आणि त्याच्यामुळे त्याचे गुण जे आहेत ते नष्ट होतात आणि तुमच्या शरीरात वेगवेगळे आजार येतात. म्हणजे असात्म इंद्रियाचं संयोग, प्रज्ञाप्राद आणि काल अशी 3 महत्वाची कारणं आयुर्वेदात सांगितलेली आहेत. आणि त्यातलं ग्राम्य आहार म्हणजे चटपटीत खाणं जे आहे ना, आणि शिजवलेलं अन्न जे आहे, आपलं खरं अन्न काय आहे, कंदमुळं, फळं असं आहे. आणि ते न खाता आपण या गोष्टी घेतल्या कारणानं आपण निसर्गापासून बाजूला गेलोय आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार आपल्या शरीरात यायला लागतात. तर त्यातला हा महत्वाचा भाग आहे. तर याच्यात बऱ्याच वेळा मळमळ होणं, उलटी होणं अशी लक्षणं येतात. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल किंवा किडनी फेल्युअरचे आणि स्ट्रोकचे बरेचसे तरुण मुलं जेव्हा माझ्याकडे येतात ना, तेव्हा 1-1:30 रात्री कुठेतरी मित्रांच्या बरोबर जातात, 2-2:30 कुठलं तरी हातगाडीवरचं घाणेरडं चायनीज फूड खातात. त्याच्यामध्ये अजिनोमोटो सारखा पदार्थ असतो, त्याच्यात वर्ण पुन्हा लिंबू पिळणं, सॉस घालणं असं करून ते खातात आणि साधारण 3-3:30 त्यांना भडभडून उलट्या होतात. आणि बऱ्याच वेळा सेरियस स्ट्रोक बसलेला असतो किंवा किडनी डॅमेज झालेली असते आणि प्रोटीन्युरिया सुरू होतो आणि नंतर किडनी डॅमेज होते. तर ही कारणं खूप आढळतात. व्यवहारामध्ये आपण पोहे खातो महाराष्ट्रीयन लोक भरपूर, तर कांदे पोहे आठवड्यातून 3-4 वेळा खाणं आणि फ्रीजचं थंडगार पाणी पिणं हे कारण किडनी फेल्युअरसाठी एवढं मोठ्या प्रमाणात आढळतं. तर हे जर लक्षात घेतलं ना, तर खाण्यापिण्याचा संबंध हा प्रत्येक आजाराशी असतो. आणि रक्तवत पित्तम रक्तेन दूषितम पित्तम रक्त इति पित्तम अशा पद्धतीची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी जी आहे ती अन्नातून उत्पन्न होत असते. आकाशातून काय आजार पडत नसतो. खाणं पिणं आणि वागणं तुमचं बदललं ना की हा आजार उत्पन्न होत असतो, कोणताही आजार उत्पन्न होत असतो. त्यामुळे खाण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. तर ही सगळी लक्षणं शरीरात आल्यानंतर मग ट्रीटमेंटचा भाग जो आहे तो लक्षात घेणं गरजेचं असतं. तर आपला फोकस दरवेळेला आयुर्वेदाचा जो असतो तो रक्ताशी संबंधित आजार झाला की तो पित्ताशी संबंधित असतो. आणि पित्ताचं महत्वाचं औषध जे आहे ते म्हणजे विरेचन, म्हणजे जुलाबाचं औषध. रक्तमोक्षण हा दुसरा एक प्रकार असतो. ह्याच्यामध्ये वाताची लक्षणं जास्ती असतील तर रक्तमोक्षण करता येत नाही किंवा स्थानिक त्या ठिकाणी जळवा लावून तिथलं रक्त काढता येतं. पण ब्लड लेटिंग जे राईट क्युबाटिल फोसावून वगैरे आपण करतो नेहमी, तसं काही इथं करता येत नसतं. तर विरेचन हा त्याचा महत्वाचा उपक्रम असतो की ज्या वेळेला आपल्याला ट्रीटमेंटची सुरुवात करायची असते. ह्याच्या आधी खाणं पिणं वागणं हे जे आहे त्या रुग्णाचं कसं आहे ही पुरी केस टेकिंग जी असते ती केली जात असते. आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी लहानपणी कोणते आजार झालेले आहेत, आई वडिलांना कोणते आजार आहेत, कोणत्या ठिकाणी तो माणूस राहत होता, तो व्यवसाय काय करतो. आणि कारण ऑक्युपेशनल हॅझार्ड सुद्धा खूप असतात आणि त्याचा परिणाम जो आहे ना तो आपल्या प्रकृतीवरती येत असतो. तर खाणं पिणं वागणं, मनाची स्थिती कशी आहे, घरचं वातावरण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काउंट होत असतात ह्या सिरियल स्ट्रोक सिंड्रोम सारख्या आजारामध्ये. आणि ते जेवढं प्रिसाइजली आपण बघू आणि त्यानुसार औषध काढू तेवढं प्रायः करोती अहोरात्रात कर्मादन्याची भेषजम, म्हणजे एका अहोरात्रीतून आयुर्वेदिक औषधांची कामं सुरू होतात आणि पेशंट लवकरात लवकर त्यातनं बाहेर येऊ शकतो. नक्की. तर एकूणच आपण ट्रीटमेंटकडे गेलेलो आहे आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की हा जरी सिंड्रोम असला किंवा हे इंग्लिश नाव जरी असलं तरी आयुर्वेदामध्ये अनेक वर्षांपूर्वी या सगळ्याचा विचार करून ठेवलाय. तर त्या अनुषंगाने बाकीच्या ट्रीटमेंट काय असू शकतात किंवा कशा प्रकारे, जसं तुम्ही म्हणालात की केस टेकिंग घेतो, तर कशा प्रकारे ही ट्रीटमेंट पुढे पुढे जाते? कसं होतं, पहिल्यांदा ही लक्षणं आली सेरियस स्ट्रोकची की एक सूत्र आहे, स्नेहनम स्वेद संयुक्तम पक्षाघाते विरेचनम. म्हणजे अंगाला विशिष्ट पद्धतीची तैल लावणं, विशिष्ट पद्धतीचे शेक देणं आणि ते झाल्यानंतर मग विरेचन नावाचा एक प्रकार केला जातो. विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध. आता मळाचा आणि या मेंदूचा काय संबंध असं लोकांना वाटतं. तर आपल्या लहान आतड्यामध्ये जिथं पित्त तयार होतं तिथंच मज्जा म्हणजे ब्रेनचं टिश्यू आणि डोळ्याचं टिश्यू तयार होत असतं. तर डॉक्टर जरी मेंदूकडे बघत असले, डोळ्याकडे बघत असले तरी आम्ही त्याच्या ग्रहणी किंवा लहान आतड्याकडे बघत असतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो. तिथं पित्त दोष आहे, तिथून त्याला ते बाहेर काढायचं असतं. आता ह्या आजारामध्ये बऱ्याच वेळा हात पाय जेव्हा लुळे पडतात त्यावेळेला तिथल्या शिरा, कंडरा, स्नायू हे सगळे जे भाग आहेत ना ते विकृत होतात. त्यात संकोच तरी येतो किंवा शैथिल्य तरी येतं. तर हे ह्या गोष्टी कशापासून उत्पन्न होतात, तर रक्तापासून तयार होतात किंवा मांसापासून तयार होतात किंवा मेदापासून तयार होतात. तर त्या रक्त, मांस आणि मेदाची ट्रीटमेंट करताना सुद्धा विरेचनच सांगितलेलं आहे. विरेको मांस मेदस्ते निर्वा प्रचमनानिच असं एक सूत्र आहे आणि त्या पद्धतीने आम्ही याची ट्रीटमेंट करायला घेतो. आणि विरेचन केल्यानंतर या लोकांना ब्रेनमध्ये झालेला जो काही इन्सल्ट आहे तो MRI मध्ये किंवा CT मध्ये ब्रेनमध्ये आहे तसा दिसतो. पण पाठीचा मणका जो आहे तो सेकंडरी नर्व्ह फायबरला ऍक्टिव्हेट करतो आणि तो माणूस चाला फिरायला लागतो, बोलायला लागतो. तर असे मिराकल्स त्याच्यामध्ये घडत असतात आणि हे सगळं त्या विरेचनाचं कर्तृत्व असतं. प्रकृतीनुसार मृदू किंवा तीक्ष्ण विरेचन देणं असं आम्ही त्याच्यासाठी पहिल्यांदा करतो. नक्की. म्हणजे आपण विरेचन हा एक पार्ट समजून घेतला. आणखीन काही ट्रीटमेंटचा पार्ट आहे, कशा प्रकारे आपण ती करतो या अनुषंगाने आपण चर्चा डॉक्टर पुढे नेणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचा पासवर्ड.